नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी अत्यंत महत्त्वाची प्रश्नोत्तरे, जी कायदे या विषयावर आधारित आहेत. आणि ही प्रश्नोत्तरे तुमच्यासाठी अतिशय उपयोगाची ठरणार आहेत. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1. घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा PWD-VA कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे A 2003, B 2005, C 2007, D 2010. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B 2005. तर कधी लागू झाला? तर 2005मध्ये. घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा PWD-VA म्हणजेच याचा लॉंग फॉर्म आहे प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट. हा 2005मध्ये लागू झाला. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 2. पोश ॲक्ट प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअली हॅरॅसमेंट कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे A 2008, B 2010, C 2013, D 2016. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C 2013. पोश ॲक्ट प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअली हॅरॅसमेंट हा कायदा 2013मध्ये लागू झाला. आणि पोश ॲक्ट हा कायदा काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेला कायदा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 3. हुंडा प्रतिबंध कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? खाली ऑप्शन दिलेले आहेत. A 1950, B 1961, C 1972, D 1980. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B 1961. हुंडा प्रतिबंध कायदा हा 1961 या वर्षी लागू झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 4. भारतीय दंड संहिता कलम 354 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे A चोरी, B स्त्रीच्या शिलभंगाशी, C आत्महत्या, D दहशतवाद. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B स्त्रीच्या शिलभंगाशी. भारतीय दंड संहिता कलम 354 हा कशाशी संबंधित आहे? तर स्त्रीच्या शिलभंगाशी. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. IPC कलम 498A कोणत्या गुन्ह्यासाठी आहे? ऑप्शन आहे A खून, B हुंड्यासाठी छळ, C चोरी, D अपहरण. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B हुंड्यासाठी छळ. तर IPC कलम 498A हा कायदा हुंड्यासाठी जो छळ केला जातो त्या छळासाठी आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. पोक्सो ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे A 2005, B 2010, C 2012, D 2014. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक C 2012. पोस्को ॲक्ट हा कायदा 2012 या वर्षी लागू करण्यात आला. आणि या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर मुलांवरील लैंगिक अत्याचार थांबवणे, मुलांना सुरक्षित वातावरण देणे आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा देणे, मुलांच्या तक्रारी ऐकून त्यांना न्याय मिळवून देणे, मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य सुरक्षित ठेवणे. म्हणजेच
पोस्को ॲक्ट हा कायदा मुलांच्या सुरक्षिततेसाठी आलेला आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. बालविवाह प्रतिषेध कायदा 2006 नुसार मुलीसाठी विवाहयोग्य वय किती आहे? ऑप्शन आहे ए 15 वर्षे, बी 16 वर्षे, सी 18 वर्षे, डी 21 वर्षे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 18 वर्षे. बालविवाह प्रतिषेध कायदा 2006 नुसार मुलीसाठी विवाहयोग्य वय 18 वर्षे इतके आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. मातृत्व लाभ कायदा मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट कधी लागू झाला? ऑप्शन आहे ए 1947, बी 1961, सी 1975, डी 1981. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1961. मातृत्व लाभ कायदा मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट हा 1961 या वर्षी लागू करण्यात आला आणि हा कायदा महिलांना गर्भधारणेच्या व प्रसूतीच्या काळात संरक्षण, हक्क आणि आर्थिक मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आला. म्हणजेच प्रसूतीच्या काळात महिलांना पुरेसा आराम मिळावा आणि काम करणाऱ्या महिलांना या काळात पगारासह सुट्टी मिळावी याकरता लागू करण्यात आलेला आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. समान वेतन कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन आहे ए 1955, बी 1965, सी 1976, डी 1986. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1976. समान वेतन कायदा म्हणजे हा कायदा स्त्री पुरुषांना समान वेतन मिळावे याकरता लागू करण्यात आलेला आहे आणि याचा मुख्य उद्देश स्त्री पुरुषांच्या वेतनातील भेदभाव थांबवणे, समान कामासाठी समान पगार देणे, महिलांवर रोजगारामध्ये होणारा भेदभाव कमी करणे आणि कामाच्या ठिकाणी समान संधी उपलब्ध करून देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. राष्ट्रीय महिला आयोग NCW कधी स्थापन झाला? ऑप्शन आहे ए 1985, बी 1992, सी 1999, डी 2005. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1992. राष्ट्रीय महिला आयोग NCW हा कायदा 1992 साली स्थापन झाला. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 11. PCPNDT ॲक्ट कोणत्या अपराधासाठी आहे? ऑप्शन आहे ए बलात्कार, बी भ्रूणहत्या, सी चोरी, डी दरोडा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मुलगी भ्रूणहत्या. PCPNDT ॲक्ट मुलगी भ्रूणहत्या या अपराधासाठी आहे. तर PCPNDT ॲक्ट म्हणजे याचा लॉंग फॉर्म आहे प्री कॉन्सेप्शन अँड प्रीनेटल डायग्नोस्टिक टेक्निक प्रोहिबिशन ऑफ सेलेक्शन. आणि हा कायदा भारतात लिंगनिश्चिती, लिंगनिवड थांबवण्यासाठी आलेला आहे. हा कायदा मुलींचे अस्तित्व व त्यांचे हक्क वाचवण्यासाठी आलेला आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. IPC कलम 509 कशाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए सीलभंग करण्याचा प्रयत्न, बी खून, सी अपहरण, डी हुंडा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सीलभंग करण्याचा प्रयत्न. तर IPC कलम 509 ॲक्ट सीलभंग करण्याचा प्रयत्नाशी संबंधित आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. विशाखा मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या समस्येशी संबंधित आहेत? तर खाली ऑप्शन आहे ए हुंडा, बी लैंगिक छळ प्रतिबंध, सी घटस्फोट, डी समान वेतन. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लैंगिक छळ प्रतिबंध.
आणि याचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक कामाच्या ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी नियमावली म्हणजेच पॉलिसी असावी. लैंगिक छळाविरुद्ध तक्रारी ऐकण्यासाठी तक्रार समिती असावी. कामगारांना, कर्मचाऱ्यांना या नियमाची माहिती देण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार चौकशी करून गुन्हेगारावर कारवाई करण्यात यावी. याकरता हा कायदा आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. निर्भया प्रकरणानंतर कोणता कायदा दुरुस्त करण्यात आला? ऑप्शन आहे ए. पोश ॲक्ट, बी. क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2013, सी. डावरी ॲक्ट, डी. PCPNDT ॲक्ट. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2013. निर्भया प्रकरणानंतर क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट 2013 हा कायदा दुरुस्त करण्यात आला. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. भारताने CEDAW करार कधी स्वीकारला? ऑप्शन आहे ए. 1980, बी. 1993, सी. 2000, डी. 2005. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 1993. भारताने CEDAW करार 1993मध्ये स्वीकारला. आता CEDAW करार म्हणजे कन्व्हेन्शन ऑन द इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट वुमेन 1979 हा याचा फुल फॉर्म आहे. याला स्त्रियांच्या विरोधावरील सर्व प्रकारच्या भेदभावाच्या निर्मूलनावरील आंतरराष्ट्रीय करार असंही म्हटलं जातं. याचा मुख्य उद्देश आहे महिलांवरील होत असलेला भेदभाव थांबवणे, महिला सबलीकरणाला आंतरराष्ट्रीय मान्यता देणे, महिलांना समान हक्क, संधी व समानता मिळवून देणे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील.